पुढची बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमधल्या दिंडोशी भागामध्ये गेल्या 2.5 तासांपासून अग्नितांडव पाहायला मिळतंय। दिंडोशीतल्या एका फर्निचरची 40 ते 50 दुकानं या आगीमध्ये जळून खाक झाली आहेत। अग्निशमन दलाच्या 25 ते 30 गाड्या या घटनास्थळी आता दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आता सध्या शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे सुरू आहेत आणि यावेळी या घटनास्थळी बघ्यांची देखील मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आणि याच गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आहे। आपण थेट दृश्य पाहतोय दिंडोशी भागातली। या आगीमुळे धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 40 ते 50 दुकानं, फर्निचरची दुकानं ही जळून खाक झालेली आहेत। मोठी आग आहे, L3 ची आग आहे। फायर ब्रिगेड कंट्रोल करते आणि माझ्या माहितीप्रमाणे आता आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला यश येते। या प्लॉटवर आतापर्यंत तिसऱ्यांदा ही आग आहे, त्यामुळे लोक संशय व्यक्त करतात। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आग विझल्यानंतर मी स्वतः याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करते। सर, इकडेची बार आहे ते आग लागतात असं ते लोक बोलतात का, हे कोणी करत आहे की असंच आग लागतात? त्याची आत्ता सांगणं कठीण आहे। चौकशी झाल्यानंतर खरं रूप बाहेर येईल आणि म्हणून मी मागणी करेन। पण सर्वप्रथम प्राथमिकता अशी आहे की आग विझवणं। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे सध्या आपल्या सोबत आहे। प्रशांत, आता सध्याची परिस्थिती काय आहे? सिद्धेश, थेट दृश्य दाखवतो। मी सध्या त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आता अग्निशमन दलाचं हे कार्य सुरू आहे। आपण जर बघितलं तर हा फर्निचर मार्केट आहे दिंडोशीचं। अतिशय प्रसिद्ध असं फर्निचर मार्केट आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाकडं जे आहेत ती या गोडाऊन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि लाकडांचं गोडाऊन असल्यामुळे त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वलनशील पदार्थ देखील आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर या आगीवर नियंत्रण मिळवणं कुठेतरी कठीण होत आहे। या बाजूला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्त्या आहेत आणि ह्या प्रचंड धुराचे लोट आपण या ठिकाणी पाहू शकतो। अग्निशमन दलाने लेवल 3 ची आग घोषित केलेली आहे, त्यामुळे 25 ते 30 या ठिकाणी फायर इंजिन जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाकडं आहेत आणि त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालेलं आहे। काही नागरिक आहेत माझ्या बरोबर। कैसे ये आग लगी, कुछ जानकारी है आपको और कितने अभी तक नुकसान हुआ होगा? नुकसान तो बहुत हुआ भाई, ये नहीं मालूम कहाँ से लगा, मुझे आइडिया नहीं अभी तक मालूम पड़ा सर। अच्छा, कितने बजे लगी थी कुछ आग? आग लगी है लगभग 10:30-11 बजे के बीच में। कैसे लगी थी आग कुछ और कितने नुकसान हुआ? या साईडला ना एक चिंदीचं गोडाऊन आहे, तिकडून म्हणजे शॉर्ट सर्किट काहीतरी झालं तर तिकडून आग म्हणजे वाढत गेला। एवढा वाढला की म्हणजे आता कंट्रोलमध्ये खूप लागली होती। आता 40-60% अजून आग आहे त्या साईडला। आपण गेले ना त्या साईडला उंचाई आहे, तुम्हाला बघायला भेटणार की म्हणजे कुठे कुठे आग लागलेली आहे। इकडचे आस्थानी आमदार आणि सगळे वायकर वगैरे सगळे आले होते इकडे। त्यांनी येऊन पण आश्वासन दिलेलं आहे की हा होणार, आम्ही गाडी मागवलंय केलंय। तर ते आले 5 मिनिटासाठी आणि निघून गेले। अजूनही आग जशीच आहे। किती दुकानांचं नुकसान झालं असेल आतापर्यंत? कमीत कमी 500 दुकानांचं हे झालं असणार, 400 ते 500 आणि त्याच्यामध्ये एक दुकानामध्ये कमीत कमी माल असेल ते मला वाटते की एक 2 करोड का तो माल कमीत कमी असणार। एवढा साधारणतः 100-1 कोटीच्या आसपासचं नुकसान असं असेल। आपण जर बघितलं तर इथले जे दुकानदार आहेत ते जी माहिती देत आहेत, आतापर्यंत या आगीमध्ये अनेक दुकानं जे आहेत ते जळून खाक झालेले आहेत। माझ्या मागे जर बघितलं तर आपण तर अजूनही अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत। कोट्यावधीचं जे साहित्य आहे ते जळून खाक झालेलं आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दल करत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात लाकडं असतील, प्लास्टिक असेल, याची गोडामं इथे आहेत। फर्निचर मार्केट आहे, फेमस फर्निचर मार्केट आहे, त्यामुळे इथे कोट्यावधीचे व्यवहार दररोज होत असतात आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात साहित्य जे आहे ते या ठिकाणी असतं आणि त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवणं, कारण पुढे जर ही आग वाढत गेली तर हे गोडाऊन आणखीन देखील मोठी गोडाऊन इथून पुढे आहेत आणि माल इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, लाकूड इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ही आग हळूहळू अजूनही पुढे सरकते आहे। पुढे चिंदी मार्केट पासून सुरू झालेली ही आग आता हळूहळू इकडच्या आजूबाजूच्या गोडाऊनमध्ये देखील पसरते आहे आणि त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवणं जे आहे ते अग्निशमन दलाला कठीण होत आहे। प्रशांत, पण तिथे ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी तिथे काही माणसं अडकल्याची माहिती आहे?
खरं तर ज्यावेळेस ही आग सुरू झाली त्यावेळेस ह्या आगीने हळूहळू पुढे जे आहे ते आग सरकत होती। अशा वेळेस अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले। काही लोक जी होती ज्यावेळेस आग लागली, ह्या चिंदी मार्केटपासून सुरू झालेली आग होती, ज्यावेळेस आगीची माहिती मिळाली इथले सगळे गोदाम जे आहेत ते अग्निशमन दल असेल, स्थानिक पोलीस असेल, त्यांनी रिकामे केलेले आहेत। इथून लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, अगदी जिथे आग लागली तिथून पुढे काढण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जीवितहानी अजूनही कोणती समोर आलेली नाही। अग्निशमन दलाच्या जवानांनी हा संपूर्ण जर परिसर बघितला तर तो व्यापून घेतलेला आहे। जीवितहानी झालेली नाही, मात्र कोट्यावधीचं नुकसान आतापर्यंत आगीमध्ये झालेलं आहे आणि या आगीला रोखण्याचं एक मोठं आव्हान अग्निशमन दलासमोर आहे। नक्कीच, त्यामुळे अग्निशमन दलाकडनं आता या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। धन्यवाद प्रशांत, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।